हॅलो डिअर स्टुडंट्स, बाळांनो, आज 13 तारीख, 11 तारखेला आणि 13 तारखेला मुलांचे शिफ्ट झालेले आहेत आणि मुलांचे अनालिसिस सुद्धा आलेले आहेत. 11 तारखेला ज्या ज्या मुलांचे पेपर झाले आहेत त्या मुलांच्या पेपर्स मुलांसोबत आपण पर्सनली बोललो आणि त्यावरनं आपण एक अनालिसिस केलं होतं. आशिष सरांनी एक व्हिडिओ बघितला होता, टाकला होता. तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला आता फायदा होईल. 14, 15, 16, 17 तारखेला ज्या ज्या लोकांचे पेपर्स आहेत. आज 13 तारखेला ज्या मुलांचे पेपर झाले आहेत त्यातले आपल्या क्लासच्या 2 स्टुडंट्स आहेत, समीक्षा आणि मनस्वी आहे. तर त्यांनी आज पेपर दिलाय जे सीईटीचा. फर्स्ट शिफ्टला दोघींचे नंबर होते. त्यांचं काय अनालिसिस आहे ते बघू आपण आणि या सगळ्या गोष्टींवर बरोबर लक्ष द्या, जेणेकरून उद्यापासून तुमचे जे पेपर्स आहेत तुम्हाला त्याचा काहीतरी फायदा होईल म्हणा. कारण की पेपरचा पॅटर्न सेम येत आहे. तर त्या काय म्हणतात, तुझं काय म्हणणं आहे? माझं हे म्हणणं आहे की केमिस्ट्री काइंड ऑफ इझी आला होता आणि फिजिक्स काइंड ऑफ मॉडरेट होता, म्हणजे न्यूमेरिकल बेस्ड टाइप मध्ये होता. मॅथ्स थोडा हार्ड अँड लेंदी होता, बट मॅथ्सची खूप जास्त प्रॅक्टिस करायला लागेल. सो बेसिकली आपण केमिस्ट्री अगर असं वर्ण केलं तरी केमिस्ट्री खूप चांगलं होईल. म्हणजे थोडक्यात केमिस्ट्री चांगला होता. हो, केमिस्ट्री. आपण आता क्रॅश कोर्स मध्ये जे सीईटी मध्ये घेतलं त्यातले पीवायक्यूज पडले. हो, सेम पडले. आणि टीचर लोकांनी जे घेतलं त्यातलं मॅक्सिमम पडलं. हो, पडलं. आणि मॅथ्सचा एक क्वेश्चन होता वेक्टरचा, तो सरांनी क्लासमध्ये घेतलेला जो सेम पडला, ऍज इट इज सेम. तर बाळांनो लक्ष द्या, क्लासमध्ये जे टीचर लोकांनी एमसीक्यू, मी 11 तारखेला सुद्धा बऱ्याच मुलांशी बोललो होतो. बऱ्याच मुलांचं मला असं म्हणणं आलंय की सर, जे एमसीक्यूज घेतले जातात ते एमसीक्यू ऍज इट इज पडतात. नाही ऍज इट इज पडले पण त्या टाईपचे पडतात. म्हणजे पेपरमध्ये वाचताना असं समजतं की अशा टाईपचे न्यूमेरिकल घेतले. तर केमिस्ट्रीमध्ये मला तर दोन्ही शिफ्टमध्ये असं समजलं की लाईन टू लाईन क्वेश्चन ऍज इट इज होते. त्यानंतर मॅथ्समध्ये वेक्टर्सचे क्वेश्चन 4-5 होते. लाईन अँड प्लेनचे होते की पॉइंट आणि लाईन मधला डिस्टन्स, आणि सर्कलचा एक क्वेश्चन होता, लिमिटचा एक क्वेश्चन होता. सो आपण असे 12th अगर क्वेश्चन्स केले तर जास्त वेटेज कव्हर होईल आपला. म्हणजे 11th थोडं कमी केलं आणि 12th वरती जास्त फोकस करायला पाहिजे आपल्याला मॅथ्ससाठी. पण 11वीच्या सगळ्या टॉपिकचे क्वेश्चन्स असतीलच ना? हो, सगळ्यांसाठी एक एक असेल ना. पण सो आपण प्रायोरिटी. पण मग मॅथ्सचा पेपर कसा होता? इझी टू मॉडरेट की मॉडरेट टू हार्ड? मॉडरेट टू हार्ड मध्ये होता. बरं, मॅथ्सचा पेपर मॉडरेट टू हार्ड म्हणजे मॅथ्सवर थोडं फोकस करावं लागेल. व्हॉट अबाउट फिजिक्स? फिजिक्स मॉडरेट होता. पण फिजिक्स मध्ये काय अप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन जास्त होते की फॉर्म्युला बेस्ड? फॉर्म्युला बेस्ड. म्हणजे फॉर्म्युले जास्त होते. हो, फॉर्म्युलेस्ट. हा, म्हणजे मी बाळांनो दोन्ही शिफ्ट मध्ये बघितलं ना, ते एक गोष्ट लक्षात ठेवा, फिजिक्सचे फॉर्म्युले पाठ करून जात. काय मग फॉर्म्युला बेस्ड म्हणजे काय? पुट द व्हॅल्यू गेट द आन्सर वाले क्वेश्चन्स होते की फॉर्म्युले विचारायचे? पुट द व्हॅल्यू अँड गेट द आन्सर. आणि 4-5 असे नॉर्मली थेरी वाले क्वेश्चन्स पण होते. थेरीचे? अरे वा, थेरीचे क्वेश्चन्स आहे ना, म्हणजे तुम्ही नशिबान आहात. अदरवाईज फिजिक्स मध्ये थेरी पडत नाही बाळांनो. ओके, तर आर यू हॅपी ऑर नॉट? येस. पण त्यातही आता काही जे निगेटिव्ह पॉईंट्स आहेत ते आपल्याला आता सेकंड पार्ट साठी म्हणजे सेकंड अटेम्प्ट साठी आपल्याला काम करायचंय. मनस्वी, तुझं काय म्हणणं आहे? सर, फिजिक्स का पेपर ऑलमोस्ट ऐसे मॉडरेट था, मतलब आया सॉल्व करने को. कुछ क्वेश्चंस देख के आ रहे थे, कुछ क्वेश्चंस को ऐसे थोड़ा टाइम लग रहा था कि इसमें 30 to 45 सेकंड्स लगेंगे, और कुछ 1-2 क्वेश्चन या उतने भी नहीं रहेंगे फिजिक्स में, एकदम ऐसे टफ कह सके जिसको. फिजिक्स मॉडरेट था और केमिस्ट्री बहुत इजी था. मतलब अगर आप सब पीवाईक्यूज करके गए हो, अगर आप सब पीवाईक्यूज करके गए हो लास्ट 2 to 3 इयर्स के, तो आपका एक बार देखते ही ऐसे क्वेश्चन देखा और सीधा आंसर आ गया. इतने इजी क्वेश्चंस थे. केमिस्ट्री तो बाळांनो लक्ष द्या, आता आपली कॉम्पिटिशन फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्सची नाही आहे. आता आपली कॉम्पिटिशन सीईटी ला मला मार्क पाहिजे बस. कुठल्याही सब्जेक्ट मध्ये किती येऊ द्या. तर बऱ्याच मुलांचं असं सजेशन आहे की केमिस्ट्रीला खूप इझी येत आहे, सगळे पीवायक्यूज करून जा. 14 तारीख, 15 तारीख, 16 तारीख, 17 तारीख, 18 तारखेला ज्या ज्या लोकांचे पेपर आहेत लक्ष द्या. ओके, अजूनही तुमच्या मॅचेस संपल्या नाहीत, यांच्या संपलेल्या आहेत. तुमच्या मॅचेस संपल्या नाही आहेत, काही होऊ शकतं. आणि या मुलांच्या अनालिसिस वरनं तुम्हाला तेवढा कॉन्फिडन्स येत असेल, आपल्याला मार्क पाहिजेत बस. केमिस्ट्री येत आहे ऍज इट इज, तर केमिस्ट्रीवर फोकस करा आणि केमिस्ट्री सगळं करून जा. केमिस्ट्रीचं काहीच सोडू नका. ऍटलीस्ट ते 50 क्वेश्चन तुमच्या हातात असतात. फिजिक्स मध्ये काय? फिजिक्स में मॉडरेट पेपर था, मतलब अगर आपके कॉन्सेप्ट क्लियर और आपको फॉर्मूले याद है तो आपसे सारे क्वेश्चंस हो जाएंगे. म्हणजे मी सजेस्ट करेल, मला जर विचारत असणार तर फिजिक्सचे फॉर्म्युले पाठ करून जा. फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन्स आहेत, कुठले जास्त कॉम्प्लिकेटेड क्वेश्चंस विचारत नाही आहेत. व्हाट अबाउट मैथ्स? मैथ्स में लेंदी था, मतलब अगर आपने बहुत प्रैक्टिस की है तो आपको पेपर इजी जाएगा. मॉडरेट भी नहीं कह सकते पर एकदम डिफिकल्ट भी नहीं कह सकते, उस दोनों के बीच में था पेपर. अच्छा. हाँ, और वेक्टर्स और लाइन एंड प्लेन्स के काफी क्वेश्चंस थे, मतलब सिमिलर थे. हाँ. ओके, तर मॅथ्स बघा, मॅथ्सवर थोडं लक्ष ठेवावं लागणार आहे. तर अभ्यास करा बरोबर. अजून काय तुमचं काय सजेशन राहील? तुमच्याकडनं काही चुका झालेल्या आहेत ज्या आता आपल्याच मित्रमैत्रिणी नाही करायला पाहिजे? मैंने 11th को बहुत ऐसे किया था कि एक ही तो क्वेश्चन आता है 10 चैप्टर में से, तो मैंने कुछ चैप्टर्स नहीं किए थे, छोड़ दिए थे. पीएनसी हो गया,
या फिर सर्कल्स हो गया, स्ट्रेट लाइंस हो गया, पण आता क्रॅश कोर्स मध्ये आपण किती डिटेल मध्ये घेतल्या सगळ्या गोष्टी? लिए थे। उसकी वजह से मुझे क्वेश्चंस आए, बट मैंने वो घर पे जाके प्रैक्टिस नहीं की। क्रैश कोर्स में हुआ, उसकी वजह से भी मुझे क्वेश्चंस आए। अगर घर पे प्रैक्टिस करती तो और अच्छे से क्वेश्चंस आते, पर मैंने उसको ऐसे साइड में लिया कि एक ही तो क्वेश्चन आता है। 12th में ज्यादा फोकस करते हैं, उसमें से कुछ चैप्टर्स है जिसमें से 4-4, 5-5 क्वेश्चंस आते हैं ऐसे। अच्छा, असं करू नका. आपण क्रॅश कोर्स अति उत्तम घेतलेला आहे. तुम्हाला माहित आहे 8-8, 9-9, 10-10 तास आपण क्लासेस घेतलेले आहेत आणि टीचर लोकांवर विश्वास ठेवा. सगळ्या टीचर लोकांनी खूप मेहनत केलेली आहे. स्पेशली यावर्षी तर मी फार वेगळ्या शेड्यूल लावलं होतं तुमचं, तुम्हाला माहिती आहे बाळांनो. तर ते उतरवायचं आहे तुम्हाला पेपरमध्ये आणि रिझल्ट आणायचा आहे. ओके, तुझं काय म्हणणं आहे? काय सजेशन राहील? काय म्हणजे चुका तुझ्याकडनं झाल्यात ज्या आता मुलांनी नाही करायला पाहिजे? की मी फिजिक्स केमिस्ट्री अटेम्प्ट करत होते ना, मी खूप जास्त थिंकिंग केली आणि त्याच्यामुळे मी खूप जास्त एक्झॉस्ट झालेली मॅथ्स करायला. मॅथ्सची खूप प्रॅक्टिस केलेली, बट द थिंग वॉज की मी त्या पेपर गेला एवढी एक्झॉस्ट झालेली की मी 10-15 क्वेश्चन केले मॅथ्स आणि लाईक अजून क्वेश्चन सॉल्व्ह नाही होणार माझ्याकडनं. असं करू नका. थोडी प्रॅक्टिस करा. 1 तास म्हणजे 2-3 पेपर द्या सीईटीचे, मग द्यायला जावा सीईटीचा पेपर. सो ओके. बेटर पडेल तुम्हाला 3 तास बसायला, तेवढं सॉल्व्ह करायला. आणि केवढी प्रॅक्टिस झाली तरी एकदा बसून करा, नीट जमेल. अँड सेकंड थिंग इज की मी तुम्हाला एक ओपिनियन देते. मॅथ्समध्ये जर तुम्ही जात असेल ना, तर तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करायचं पहिला ऑप्शन्स ट्राय करा. ऑप्शनची व्हॅल्यू क्वेश्चन मध्ये पुट करा. सॅटिस्फाय झाली तर तेच आन्सर आहे. पूर्ण सॉल्व्ह करायची गरज नाही पडणार. टाइम सेव्ह होईल. ज्या ट्रिक्स सांगितल्या होत्या सरांनी, आपल्या सतीश सरांनी ट्रिक्स सांगितल्या, काही मी ज्या सांगितल्या त्या ट्रिक्स अप्लाय करायच्या. रिलॅक्स राहा. पेपर पूर्ण झाला पाहिजे. कन्सिस्टन्सी ठेवा. शेवटपर्यंत टिकून राहा. बस शेवटपर्यंत टिकून राहा. काही काही लोकांचा अभ्यास चांगला झालाय पण मी बोलली तसं मी एक्झॉस्ट झाली, ती सिच्युएशन नाही आली पाहिजे. शेवटपर्यंत टिकून राहा. स्टार्टिंग पासून एनर्जी हळूहळू डिस्ट्रीब्यूट करा. पूर्ण 180 मिनिट 3 तास तुमचे युटिलाइज झाले पाहिजे, लक्षात ठेवा. चालेल? एनिवेज, आपल्याकडनं काही चुका झाल्या असतील तर आपण सेकंड अटेम्प्टला अजून याच्यापेक्षा जास्त बेटर करू. पण बाळांनो, तुमच्या हातात अजूनही गेम आहे. यू कॅन चेंज. ओके, थँक्यू सो मच. थँक्यू.